आपण आलेलो आहोत चांदणी कुऱ्हे बू तालुका अमळनेर या ठिकाणी हे सती मातेचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि आपल्यासोबत आहे इथले पुजारी गुरव साहेब। त्यांनी आत्ताच आपल्याला माहिती दिलेली आहे सुरत मार्गावर म्हणजे धरणगाव आणि अमळनेरच्या दरम्यान 2 रेल्वे लाईनच्या मध्ये हे सती मातेचं मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे आणि याची आख्यायिका त्यांनी आता अशी सांगितलेली आहे की ज्या वेळेला दुहेरी लाईन झाली त्यावेळेला रेल्वे लाईनचं काम सुरू होतं त्यावेळेला या सती मातेचं मंदिर या ठिकाणी काढावं म्हणून JCB आणण्यात आले। 2 वेळेला ते JCB या ठिकाणी चालले नाही, त्याच्यात करावी झाली आणि नंतर असं लक्षात आलं की कदाचित हा दैवी चमत्कार असू शकतो आणि म्हणून ही मंदिराची जागा सोडून आजूबाजूला या रेल्वे लाईनची आखणी या ठिकाणी करण्यात आली आणि सती मातेचं मंदिर जसंच्या तसं आज या ठिकाणी राहिलं आहे आणि म्हणून आपल्या जळगाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आता हे सती मातेचं मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे। या ठिकाणी आज प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आलेला आहे आणि असंही लक्षात आलं की या मंदिरामध्ये दिवसभरामध्ये शेकडोच्या वर लोक दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत। सती मातेचं मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक भक्तावर आलेल्या संकटाचा मार्ग या ठिकाणी सती माता काढते आणि त्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी पितळाचा किंवा स्टीलचा पाळणा ज्याच्या घरी मुलगा झालेला नसेल मुलगी झालेली नसेल तर त्यावेळेला ते या ठिकाणी इच्छा पूर्ण झाल्यानंतर दिलं जातं। भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी तशा प्रकारचं दान केलं जातं। श्रावण महिन्याच्या साधारणतः 2ऱ्या शुक्रवारी हा ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं। हा भंडाऱ्याचा खर्च सर्व भक्तगण मिळून या ठिकाणी आपोआप पूर्ण होतो आणि भंडाराही या ठिकाणी होतो। गुरु यांनी जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि सर्व भक्तगणांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। सती माता की जय। हे मानाचे सगळे घंटी मानाचे बघा लग्न जर झालं तर हे भाषे। माझं नाव सुदाम आखाडू गुरव। मी इथे हा पट्टा जुन्यापासून माताची जास्त जागृत झाली। हा इकडचा पट्टा सुरतून भुसावळ जाणारा, हा इकडचा नवीन पडला भुसावळून सुरत जाणारा नवा पट्टा पडला तेव्हापासून माताची जास्त जागृत झाली। हे मंदिर उचलून इकडच्या बाजूला जाणारा होता तो तिकडच्या पट्टा त्या पट्ट्या जुन्या पट्ट्याजवळ जाणार होता। मग त्यांनी पहिले JCB लावलं ती बंद पडलं, लगेच दुसरं JCB आणलं ती बंद पडलं। शेवट नमस्कार करून पट्टा इकडे घेतला तेव्हापासून माताची ज्याची ज्याची श्रद्धा मनोकामना पूर्ण करते। इथे माताजी आमच्या घरी जर तू पायना हालून दिसे तर मग तुझ्या दरबारी आम्ही पायना घेऊन येईल। माताजी आमच्या घरी जर नोकरी लागली गेली तर तुझ्या दरबारी आम्ही घंटा घेऊन येईल। माताजी आमच्या घरी जर 2 हातचे जर 4 हात झाले तर मी तुझ्या दरबारी बाशिंग घेऊन येईल। माताजी आमच्या घरी जर तू घरकुल आलं तर तुला माझ्या इच्छेने घंटा देईल। इथे कोणी बामण मंत्र म्हणणार नाही, कोणी बहुशेष सांगणार नाही, कोणी ताईत भरून देणार नाही, आईचे पण फोटो सुद्धा कुठे विकत मिळणार नाही, फक्त शरद मिळेल। आज पहिल्यांदा 5 किलोचा भंडारा दिवसभर पुराचा, आता 11 क्विंटलचा भंडारा करतात तर 10 वाजेपर्यंत जर सुरुवात केली तर 3 वाजून 5 मिनिटांनी परतात 11 क्विंटल मिळत नाही। एवढी सेवा भाविक लोक येतात आता इथे आता गावामध्ये पहिले 5 बोर केले तिथे ते 5 बोर लोखट निघून गेले। त्याच्यानंतर इकडच्या बांधाले जागा घेतली शेतकऱ्याकडून 8 गुंठा तिथे 85,000 गुंठा प्रमाण तिथे बोर केला तर तिथे एवढं पाणी लागलं तर 1.5 वर्षापासून गाव पाणी घेते। भंडारा कधी? भंडारा श्रावण महिन्यामध्ये 11 क्विंटलचा भंडारा दुसरा शुक्रवार श्रावण महिन्यामध्ये। आता किती लोक येतात रोज इथे? रोज आता सकाळ 7 वाजेपासून तर रात्रीचे 9 वाजेपर्यंत दिवसभर पब्लिक आहे। 15,000 पाण्याच्या अपुरे पडतात आता। भले था एक बार
बाबा